क्या तकलीफ है तुमको? और बुखार है क्या बेटा? सर्दी खांसी है? उल्टी बाकी अपन जो पेशेंट है ना तो औषध गोळ्या करून पेशेंट ये जो आधे गिलास में कला के जो हां याची गोली लेना है रो। हां राजेश अरे टॉनिक लेना। हां राजेश में राजेश में हो गए ये आवाज आ रहा है संध्याचे कोडे बेटा पानी गरम करके पिलाओ और गरम करके ठंडा करो। पानी वैसा पियो मत। 22 डायरियाचे पेशंट आले बाकीचे बाकी सर्दीचा खोकलाच आहे। असं आहे का पण जरा टीम चांगली ठेवा चांगले डॉक्टर लोक पाठवा काळजी घ्या जरा डीएचओ पाठवलं 7 रोग अधिकारी आणि 10 जणांची टीम आहे सीएचओ वगैरे सगळेच तिथं 3 दिवस हालतच नाही भाऊ तिथून सगळं नॉर्मल होईल हो नाही नॉर्मल होतो नाही पुन्हा काळजी घ्या डायरिया कसा आटोक्यामध्ये येईल त्या डायरियाच्या त्या गोळ्या औषधं आपण जे आता वाटप करतो ते सर्व झालेलं आहे तिथं सगळं सलाईन लावले डायरियाच्या गोळ्या औषधं दिल्या पाणी पुरवठावाले जे भारसाकडे साहेब आहेत त्यांनाही बोललो शुद्धीकरणाच्या बाबतीत आणि घरोघर क्लोरीनचे ड्रॉप पण वाटले बरं क्लोरीनच्या गोळ्या वगैरे आपण देतो ते सगळं काळजी घ्या कष्ट पेशंट ही अतिसाराचे नाहीत कारण आम्ही सगळी माहिती अपडेट ठेवतो परी जे जे साहित्य लागते ते पुरवलेलं आहे अजूनही त्यामध्ये कमतरता असेल तर उद्या सकाळी पुन्हा अजून आम्ही तिथं लक्ष देणार आहे पुन्हा तिथं आम्ही सगळ्या गोष्टी पोहोचवणार आहे परंतु कोणत्याही पेशंटला त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही पूर्ण घेणार आहे मतदारसंघामध्ये 42 आदिवासी गावं आहेत त्यातलं गोमाल जे आहे आणि 40 टाकळी हे 2 गावं अतिदुर्गम भागामध्ये आहे की जिथं पाणी पुरवठा योजना पोहोचू शकत नाही आणि म्हणून बाकीचे जे आदिवासी गाव त्यामध्ये आपण राजुरा धरण असेल बोराडा धरण असेल सगळ्या धरणावरून आपण त्यांना शुद्ध पाणी पुरवठा योजना आपण तयार केलेल्या आहेत त्याचं काम आता अंतिम स्तरावर आहे त्यामुळे कुठेही अशुद्ध पाणी मिळण्याची याची काळजी पूर्ण मतदारसंघात आहे कोणतेही गाव अशुद्ध पाण्यातून वंचित राहणे याची काळजी आहे पण गोमाल हे अतिदुर्गम भागात आणि त्यांना महसुली दर्जा नसल्यामुळे आणि खूप अतिदुर्गम असल्यामुळे तिथं पाणी जे आहे ते विहिरीचं घ्यावं लागतं आणि शेवटी ग्रामपंचायतीला त्याची निगा राखावी लागते की ते विहिरीचं पाणी खराब असू नये त्यात ब्लिचिंगचं आपण हे करावं पण कुठेतरी चूक झाली असेल आणि त्यामुळे जे काय पण मी ज्यात आरोग्य खात्याकडून माहिती घेत असतो सगळ्या गोष्टीचं माझं अपडेट असते आणि त्यामध्ये जे 3 रुग्ण दगावले ते वेगवेगळ्या दिवशी दगावलेले आहेत त्याचे कारणं काय आहेत अतिसारामुळे आहे की दुसऱ्या बिमाऱ्या कारण आदिवासी समाजामध्ये कुपोषण वगैरे असते तरी आमच्याकडे आता कमी करतो आम्ही आणि त्यामुळे त्यांचे नमुने रक्ताचे आणि सगळे टेस्ट जे आहेत त्या रुग्णांच्या जे दगावले त्यांचेसुद्धा काढून घेतलेले आहेत आणि त्यांचे रिपोर्ट अजून अप्राप्त आहेत 1-2 दिवसामध्ये रिपोर्ट येतील मग ते कशामुळे दुगावले याचं आपल्यासमोर जे आहे ते स्पष्टीकरण येईल तरी पण गोमाल आणि त्या भागामध्ये 1-2 गावच आमचे बाकीचे तर सगळे पाणी पुरवठा व्यवस्थित आहे त्या गावामध्ये पाणी पुरवठा कसा स्वच्छ होईल हे ग्रामपंचायतला आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि आरोग्य खात्याची टीम जी आहे ती 3 दिवसापासून तिथं मुक्कामी आहे आता कोणत्याही प्रकारचं अतिसाराचा किंवा धोकादायक कुठेही नाही चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करून त्यांची निगा आपण राखतो आहे हो ते गोमालमध्ये जी घटना घडली 3 जणांचा मृत्यू झाला आहे अतिसाराची लागण काय परिस्थिती सध्या काय माहिती मी आता तुमच्या अगोदरच मी DHO सोबत बोललो त्यांची माहिती घेतली मागच्या मला वाटते 2 आणि 5 तारखेला 2 मृत्यू त्या ठिकाणी झालेले होते गोमाल या गावामध्ये गोमाल हे गाव फॉरेस्टमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी कुठल्याही रस्त्याची व्यवस्था नाही आहे या अगोदर भिंगाऱ्यालासुद्धा रस्ता गेल्या स्वातंत्र्यप्राप्तीपासून मिळालेला नव्हता पण मागच्याच वर्षी या ठिकाणी मी स्वतः जातीनं प्रयत्न करून माननीय कुटे साहेबांचं सहकार्य घेऊन आमदारांचं भिंगाऱ्यापर्यंत आता रस्ता त्या ठिकाणी झालेला आहे वारंवार फॉरेस्ट विभागाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बैठका घेऊन तो मार्ग मोकळा केला पण गोमाल एक छोटंसं त्या ठिकाणी फॉरेस्टमध्ये असणारी ती वस्ती आहे आणि तिथं संपर्क कोणाचा झाला नाही ते 2 मृत्यू जे पहिले झालेले ते 2 तारखेला 5 तारखेला त्यावेळेसही डॉक्टर लोकांनी त्यांचं तुम्ही पोस्टमार्टम करा म्हणून आग्रह धरला पण त्या लोकांनी त्यावेळेस ऐकलं नाही
आणि त्यामुळं कारण समजलं नाही. पण नंतर ज्या 2 मुली आल्या त्या खामगावला ॲडमिट आहेत. त्यांच्या परिस्थिती म्हणजे तब्येती थोड्या स्थिर आहेत आणि त्यांचे संडास आणि पाणी याचं सगळं त्या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये संडासमध्ये थोड्या रक्तांच्या पेशी त्या ठिकाणी आढळल्या आणि रक्तांच्या पेशी ह्या बहुतेक फूड पॉयझनिंगच्या केसमध्ये त्या ठिकाणी आढळतात असं डॉक्टरांचं मला त्या ठिकाणी सांगितलं. पण तिथे जवळपास गेल्या 3 दिवसापासून घोमालमध्ये आमची वैद्यकीय टीम अगदी मुक्कामाला त्या ठिकाणी थांबून आहेत आणि तिथलची सर्व परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे, आटोक्यामध्ये आहे. आता कुठलीही नवीन असं नाही. तिथल्या पाण्याचा एकच सोर्स आहे. त्यातही पाण्याच्या सगळे नमुने वगैरे तपासून क्लोरीन वगैरे काय जे त्याच्यामध्ये व्यवस्था करावं लागेल ते सगळी पहिलेही केलेली होती. करून पुन्हा असं काही प्रसंग येणार नाही याची काळजी आरोग्य विभागाच्या माध्यमातून परिपूर्ण घेतल्या जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या गोमाल या गावात अतिसाराची लागण झाली. अतिशय दुर्गम अशा असलेल्या या गावात सर्वात आधी जर कुणी सामाजिक बांधिलकी जपत पोहोचलं असेल तर ते स्पंदन फाउंडेशनचे डॉक्टर संदीप वाकेकर. खरं तर प्रशासनालाही जे जमलं नाही ते आज डॉक्टर संदीप वाकेकर यांनी करून दाखवलं आणि डॉक्टर संदीप वाकेकर आता आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर आपलं अभिनंदन. तुम्ही आज प्रशासनाला बरीच मदत केली. कसा आजचा दिवस कसा आणि कसा अनुभव होता? आजचा दिवस माझ्या आयुष्यातला फार एक समाधान, आत्मिक समाधान देणारा होता सर. मी महत्त्वाचं म्हणतो ना, आपण आयुष्यात डॉक्टर बनलं पण एक सामाजिक बांधिलकी आपण ठेवतो, पण आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. या बांधिलकीतून आज मी ज्यांना खरोखर आवश्यकता आहे, जे खरोखर अडचणीत आहेत, ज्यांना खरोखर आपण ज्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे अशा लोकांपर्यंत आज आपण पोहोचतो. त्या माध्यमातून आपल्या स्पंदन फाउंडेशनमधून त्यांना सेवा केलं, त्यांना तेवढं त्याचं दुःख हलकं करू शकलो, याचं मला फार समाधान आहे. तुम्हाला कधी माहिती मिळाली की या गावात अतिसाराची? तुम्ही एक बालरोग तज्ज्ञ म्हणून या परिसरात 20 ते 25 वर्षापासून कार्यरत आहात. कधी माहिती मिळाली? तुम्ही तिथं कसे पोहोचलात? कोण कोण गेलं? औषधाचा साठा कसा झाला? याबद्दल काही विस्तृत सांगा. काल सकाळी तिथला जेव्हा रुग्ण मला फोन आला सर आपल्या गावाकडे रुग्ण येत आहे, पण रुग्ण येता येता दुर्गा चौकात तो कोलॅप्स झाला होता. त्याला सडन त्यांनी उचलून धावत पडत आणलं आणि माझ्या गावापर्यंत ॲडमिट केलं. तेव्हा जेव्हा मी त्यांना विस्तार विचारलं तर तेव्हा त्यांनी सांगितली परिस्थिती. तर मागच्या 2-3 दिवसात 2 बालकं गमावली, त्यानं आपला जीव गमावला. सोबत एक 16 ते 18 वर्षाची एक मुलगी होती, तिने पण आपला रस्त्याअभावी किंवा औषधोपचाराअभावी ती जळगावपर्यंत पोहोचू शकली. तिचा पण जीव गेला. किंवा मन मन गहिवरून गेलं आणि मनाला वाटलं आपण कुठेतरी काहीतरी एक सामाजिक कार्य आपण केलं पाहिजे, सामाजिक बांधिलकी पोहोचलं पाहिजे, त्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. या भावनेतून आज आम्ही ठरवलं की आज सकाळीच आपण तिथं जायचं. आपला जे स्पंदन फाउंडेशनचे मेंबर्स असतील, आपला जो हॉस्पिटलचा स्टाफ असेल, या स्टाफला आपण घेऊन जायचं. जाताना अडचण पण होती, भिंगाऱ्यापर्यंत गाडी जात होती, त्यापुढे नंतर 40 साखरेपर्यंत फार कठीण रस्ता, नंतर त्यापुढे पूर्ण पायी जाण्याचा रस्ता पण दगडाळ असेल, गारा असेल, रस्त्याने चिखल असेल, त्या रस्त्यातनं वाट काढत आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागलं. औषधोपचार साठा नेताना आपण डोक्यावर साठा न्यावा लागला, कारण की माहीत आहे त्या लोकांना आवश्यकता आहे आज. आणि या लोकांना आवश्यकता असेल, सलाईन असेल, औषधोपचारचे बॉटल्स असतील, गोळ्या असतील, इंजेक्शन असतील, आम्ही हे सर्व सोबत कॅरी केलं होतं आणि त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो सर. तुम्ही आज किती रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार केले? त्या रुग्णांची परिस्थिती आता सध्या कशी? आम्ही जवळपास 220 ते 220 रुग्णांना आज त्या ठिकाणी आमच्या टीमने तपासलं आणि जवळपास प्रत्येक रुग्णाचा आम्ही ते समाधान करण्याचा प्रयत्न केला. जवळपास 20 ते 30 रुग्णांना आम्ही तिथे सलाईनद्वारे उपचार केला, इंजेक्शनद्वारे उपचार केला. आणि त्या रुग्णांना एक भीती जी होती, परवाच्या मागे 3 घटना ज्या घडल्या, त्यामुळे त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आम्ही घालवण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं अशा गोष्टी होत राहतात, पण तुम्ही धीर सोडायचा नाही आणि तुम्हाला यापुढे आपल्याला जे पाणी प्यायचं आहे, आपल्याला पाणी उकळून पाणी प्यायचं आहे, स्वच्छ वस्तू खायचे, हात धुवायचे आणि जी आरोग्याची काळजी आपण आधी घेतो ती पण आरोग्याची काळजी आपल्याला पुढे घ्यायची आहे. प्रशासनाची आजच्या तुमच्या या समाजकार्यात काही मदत झाली? प्रशासनाच्या या समाजकार्यात आम्ही जेव्हा तिथे पोहोचतो जवळपास एक 1.5 ते 2च्या दरम्यान एक वैद्यकीय अधिकारी तिथे पोहोचले होते, योगेश वाघ म्हणून पोहोचले होते. ते आमच्यासोबत होते, पण तोपर्यंत आमचा जवळपास कॅम्प हा जवळपास पूर्ण संपत आलेला होता. तर नक्कीच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही केवळ रस्ता नसल्यामुळे जर 3 मृत्यू होत असतील तर अशा ठिकाणी आजच्या परिस्थितीतही असे डॉक्टर संदीप वाकेकर सारखे देवदूत त्या गावात पोहोचून अनेकांचे जीव वाचवून आलेले आहेत आणि हीच खरी डॉक्टर व्हायची त्यांची भावना पण आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.